हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई या पदासाठी 5 मे 2024 रोजी पेपर झाला. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर झालेल्या 30 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. आणि पहिल्या शिफ्टमध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील सर्वच्या सर्व म्हणजे 30 प्रश्नांच्या उत्तरांचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये न्यायालय भरतीची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला पहिल्या शिफ्टचा व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. या म्हणजे दुपारच्या शिफ्टमधील आणि सकाळच्या शिफ्टमधील GKचे प्रश्न याच पुस्तकामधून विचारलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका. पहिला प्रश्न आहे, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी हे आहे. बालकवीलाच आपण त्र्यंबक बापूजी ठोंबरे असं म्हणतो. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्या नामाचे डॅश डॅश म्हणतात. तर ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे ज्यावरून कळते त्यालाच आपण लिंग असं म्हणतो. लिंगची ती व्याख्याच आहे की ज्यावरून एखादे नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीचे नाही हे ज्यावरून कळते त्यालाच लिंग असे म्हणतात. पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखा. आता याच्यामध्ये आपल्याला वर्तमान काळातील वाक्य आहे, तो शाळेत जात आहे. मुळामध्ये हे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. तर तो शाळेत जात आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे. ती शाळेत गेली असेल, पहिलं जे वाक्य आहे ते पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. तो शाळेत जाईल हे साध्या भविष्यकाळाचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात आणि जे सामान्य वर्ष असतं त्याच्यामध्ये 365 दिवस असतात. लीप वर्षात एकूण 366 दिवस असतात. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बदलू शकतो? त्याच्यामध्ये सरडा हा जो प्राणी आहे तो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशांना बदलू शकतो आणि त्याच्यामध्ये तशी सिस्टीमच असते. आपण तसं पाहू शकत नाही पण सरडा पाहू शकतो. भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? हा प्रश्न फर्स्ट शिफ्टमध्ये सुद्धा विचारला होता. तर भारतामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान डॅश डॅश असते. तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. मुळात 36.9 अंश आहे पण आता इथं पर्यायानुसार त्याचं उत्तर 37 अंश सेल्सिअस द्यावं लागेल. त्याच्या पुढे पहा, कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. तर कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. वस्तुमान जास्त असलं की बल जास्त लागतं, वस्तुमान कमी असलं की बल कमी लागतं. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर याच्यामध्ये पारा हा एक धातू आहे आणि पारा हा धातू असा आहे म्हणजे द्रव स्थितीमध्ये असलेला एकमेव धातू हा पारा आहे आणि बाकी ग्राफाईट, हेलियम, क्लोरीन हे सर्व अधातू आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? मुळामध्ये दूध हा जो पदार्थ आहे तो पूर्णान्न म्हणून ओळखला जातो पण पर्यायामध्ये दूध नाहीच आहे म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर अतिसारचा होतो, टाळवीचा होतो, विषमजोलचा होतो म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे दिलेल्या सर्व रोगांचा प्रसार हा दूषित पाण्याद्वारे होतो. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू हा 0 अंश सेल्सिअस असतो आणि पाण्याचा उत्कलनांक हा 100 अंश सेल्सिअस असतो. भारतामध्ये आणि गोठणबिंदू म्हणजे काय? तर ज्या तापमानाला द्रव पदार्थाचे रूपांतर स्थायू पदार्थामध्ये होतं त्यालाच आपण गोठणबिंदू असं म्हणतो. आणि उत्कलनांक बिंदू म्हणजे काय? तर ज्या तापमानाला द्रव पदार्थाचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होतं त्याला आपण उत्कलनांक असं म्हणतो. म्हणजे पाण्याला जर तुम्ही तापमान दिलं सर्वसाधारण परिस्थितीत तर जास्तीत जास्त त्याचं तापमान 100 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. तिथून पुढे त्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. पण तेच जर प्रेशर कुकरमध्ये मात्र पाण्याचा तापमानाचा उत्कलनांक हा जास्त जातो. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन ही कोलकाता किंवा कलकत्ता या शहरामध्ये सुरू झाली. 1984 मध्ये ती भूमिगत रेल्वे होती.
विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर विषाणूचा अभ्यास जो आहे तो व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? तर राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आणि जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहता, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ॲक्च्युली ते समाज नाही, मौर्य साम्राज्य आहे. तर मौर्य साम्राज्याची स्थापना ही सम्राट चंद्रगुप्त यांनी केलेली आहे. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक आहेत. सकाळच्या शिपमध्ये असा प्रश्न विचारला होता की पुढीलपैकी कोण मौर्य साम्राज्याचा संस्थापक आहे, आणि त्याच्यामध्ये उत्तर चंद्रगुप्त मौर्य ऑप्शनच दिला नव्हतं, तर त्याचं उत्तर यापैकी नाही असं होतं. तोच प्रश्न आहे, फक्त पर्याय बदललेले आहेत. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर जायकवाडी धरण हे गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये पैठण या ठिकाणीच जायकवाडी धरण आहे. आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असं म्हणतात, कारण एकनाथ महाराजांचं ते जन्मगाव आणि त्यांची समाधीसुद्धा तिथेच आहे. आणि या जलाशयाचा लागूनच एक उद्यानसुद्धा आहे, गार्डन, जे की खूप प्रसिद्ध असं आहे. ज्ञानेश्वर उद्यान म्हणतात त्याला, कारण संत ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव आपेगाव हे पैठण तालुक्यामध्येच आहे. सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला डॅश डॅश स्पंदने होतात? तर सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला 52 स्पंदने होतात. 72, मी चुकून 52 बोललो, 72 स्पंदने होतात, 72. डॅश डॅश हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर ओ हा जो रक्तगट आहे ना, तो युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय? तर ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीचं रक्त सर्वच रक्तगट असलेल्या व्यक्तींना चालतं, म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. आणि ए बी हा जो रक्तगट असलेला व्यक्ती आहे ना, त्याला सर्वांचं रक्त चालतं, म्हणून त्याला, म्हणजे सर्वांच त्याला रक्त चालत असतं ए बीवाल्याला. त्याच्या पुढे पहा, बटाटा हे डॅश डॅश आहे. तर बटाटा जे आहे ना ते खोड आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, खोड. डॅश डॅश हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो, कारण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताची राज्यघटना समितीने स्वीकारली, म्हणून तो संविधान दिन म्हणून ओळखला जातो. तंबाखूमध्ये डॅश डॅश हा विषारी द्रव्य असतो. तर तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी द्रव्य असतो. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि सर्वात जास्त समुद्र किनारा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आणि कोकणामधील सर्व जिल्हे म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7ही जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? तर महाराष्ट्रातील पश्चिम घाटालाच आपण सह्याद्री पर्वतरांग असं सुद्धा म्हणतो. खालीलपैकी डॅश डॅश यांना लोहपुरुष म्हणून संबोधले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनाच आपण लोहपुरुष असं म्हणतो. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारताचे पहिले गृहमंत्री, आणि सर्वात उंच पुतळा जो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, तो सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे, गुजरात या राज्यामध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? तर चंद्रयान 3 जे आहे ना ते चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशामध्ये उतरलेला आहे. आणि या भागामध्ये उतरणारा पहिला देश हा भारतच आहे. सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू? तर 2023च्या विश्वकपमध्ये सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीने केलेली आहे. नंबर 2ला रोहित शर्मा आहे. तर विराट कोहली हे त्याचं उत्तर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत. 68704 या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या ही 40,678 आहे. दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार करताना दिलेले सर्व अंक चढत्या क्रमाने लिहावेत, आणि दिलेल्या अंकांमध्ये जर 0 असेल तर तो सुरुवातीला न लिहिता दुसऱ्या स्थानी लिहायचा असतो, म्हणून त्याचं उत्तर 40,678 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रामकडे प्रत्येकी 40 रुपयाची 568 पुस्तके आहेत. श्यामकडे प्रत्येकी 20ची 813 खेळणी आहेत. तर
दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत. आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, 40 गुणिले 568 करावं लागेल. तर सोपं आहे ते, 568 गुणिले 4 करा आणि जो काही गुणा करेल त्याच्या पुढे 0 लिहा. तर 8 चोट 32ला 2, हातचे आले 3, 6 चोट 24 आणि 3 27ला 7, हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22, म्हणजे आणि त्याच्या पुढे 0 द्या, 22,720 हे झालं. आणि तसंच तुम्ही 813 गुणिले 20 म्हणजेच 813 गुणिले 2 करा. 3 दोन्ही 6 बे 8 दोन्ही 16 आणि त्याच्या पुढे 0, 16,260. मग 22,720 आणि 16,260 यांची जर तुम्ही बेरीज केली तर 38,980 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. तर 38,980 हे तुमचं उत्तर आहे. जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकच्या तांत्रिक घटकांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक घटक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. याच्यातून तुमच्या तांत्रिक 40 प्रश्नांची परिपूर्ण तयारी होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.